नमस्कार मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे. रोज रोज आपल्या घरातूनच व्हिडिओ येत आहे, त्यामुळे आज मला वाटलं की चला आमच्या शेतातून तुम्हाला आज एक फेरफटका मारून आणू द्या आणि आम्ही काय विषमुक्त काय काय पिकवतो काय ते तुम्हाला सांगूयात. तर आजच एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमची खिल्लार गोमाता जी आहे ही व्यायली आहे. तर हा बघा छोटासा एक छान गोरा आहे इकडे. मंडळी, आमची जी शेती आहे ना ती गो आधारित शेती आहे. आता खूप जणांना गो आधारित शेती म्हणजे काय ते कळत नाही. आम्ही ऑर्गॅनिक इनपुटही काही देत नाही किंवा केमिकल इनपुट्सही काही देत नाही. आम्ही फक्त गाईच्या शेण गोमूत्रावर शेती करतो. तर आपण इथे शर्वाय फार्म्समध्ये आलेलो आहोत आणि मी स्वतः मुळात इंजिनियर आहे, प्रोफेसर होते. 30 वर्षाचा मला अध्यापनाचा अनुभव आहे. पण साधारण नोकरी करता करताच एक 15-1 वर्षापूर्वी मला असं वाटलं की आपण ना आता विषमुक्त शेती करावी. म्हणजे हे जे अनेक दुर्धर आजार पसरत आहेत, हार्ट, BP, डायबिटीज, थायरॉईड, वजन नियंत्रण न होणे, तर याच्यावर काहीतरी परमनंट सोल्युशन काढलं पाहिजे. आणि जे मूळ कारण मला सापडलं ते म्हणजे आपल्या विषारी आहारात होतं. नुसतंच बोलून चालत नाही, गप्पा मारून चालत नाही. मग आम्ही विषमुक्त शेतीचं प्रयोजन केलं आणि साधारण 2005 पासून आम्ही थोडे थोडे प्रयोग केले आणि आज हे आमचं साम्राज्य जे दिसतं आहे हे अनेक वर्षाची आमची तपश्चर्या आहे. अगदी काही खूप कमर्शियल असं उत्पादन येत नाही, पण आम्ही घरच्या पुरतं जे जे आमच्या ग्रुपमधले जवळचे आहेत तर आम्ही एकमेकांशी ते एक्सचेंज करतो. म्हणजे अनेक शेतकरी आहेत, त्यांचे काही असतील प्रोड्यूस ते आम्ही घेतो, आमचे त्यांना देतो. त्यामुळे एक बार्टर सिस्टीम म्हणू शकतो आपण पूर्वीसारखी. हे आमचं असं एक छोटंसं शेत आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हा पार आहे, निंबाचा वृक्ष आहे, बाजूला ही आमची गोशाळा आहे. इकडे तुम्ही बघू शकतात आंबराई आहे. साधारण 200 आंब्याचे झाडं आहेत. तर मंडळी, इथे हा एक औदुंबराचा वृक्ष आहे आणि अगदी त्याच्याच खोडातून अगदी शेजारी एक नारळाचं झाडही आलेलं आहे, त्याला नारळही लागलेली आहे आणि त्यालाच इथे ना रुईसुद्धा खाली आलेली आहे. रुई आणि हे औदुंबराचं असं मोठं झाड हे आपोआप आलेलं आहे. आणि तुम्हाला जर लांब दिसत असेल तर ती आमची शेवग्याची झाडं आहेत. हे बघा, ही शेवग्याची झाडं आहेत. या शेवग्याच्या झाडांपासूनच आम्ही शेवग्याची पावडर बनवतो, गोळ्या बनवतो. हे बघा, गाय चरत आहे. काही रोपं तयार केलेली आहेत. इथे ड्रॅगन फ्रूटचंही हे रोप आम्ही लावलेलं आहे. अशा अनेक रोपं, इथे हळदीचे रोपं आहेत. हे बघा, हे हळदीचे रोपं. आणि इथे आमचं एक छोटंसं फार्म हाऊस आहे, घर आहे. तर हे बघा मंडळी, आमच्या घराला एक छोटासा रस्ता आहे, बाजूला केळीचे झाडं आहेत, उंबराचं आहे, आंब्याचे आहेत आणि एक आमचं छोटंसं फार्म हाऊस आहे. हे बघा, हा STP आहे आणि ही आमची एक 25,000 लिटरची मोठी टाकी आहे पाण्याची. त्याच्या प्रेशरमुळे पूर्ण शेताला पाणी जाते. ही गव्हाण आहे. तसं आमचं एक साधारण 10 एकर क्षेत्र आहे. साधारण नोकरी चालू असतानाच 15-1 वर्षापूर्वीपासून विषमुक्त शेतीचं खूळ डोक्यात घुसलं आणि विषमुक्त शेतीमध्ये अनेक प्रयोग केले गेले. आणि विषमुक्त शेती म्हणजे काय, तर गो आधारित शेती. म्हणजे याच्यात आम्ही कुठले ऑर्गॅनिक इनपुट देत नाही किंवा केमिकल्स काही टाकत नाही, फक्त गाईच्या शेणावर आम्ही शेती करतो. तर अगदी खूप जण म्हणतात याचं यील्ड किती येतं, त्याचं किती येतं किंवा तुम्ही किती कमाई करतात. तर तसं काही नाही मंडळी. आम्ही याच्यात अनेक प्रयोग करतो आणि अगदी आमच्या पुरतं आणि आमच्या ग्रुपमध्ये झालं तरी खूप आहे, हा आमचा हेतू आहे.
की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण समाजाला जर विषमुक्त अन्न दिलं तर ही खूप मोठी गोष्ट आपल्याकडून होऊ शकते. मग आम्ही मोरिंगा लावलेला आहे. मग मोरिंगापासून मी मोरिंगाची पावडर बनवते, मोरिंगाच्या गोळ्या बनवते. तुम्हाला आत्ता मी मोरिंगाचे झाडं दाखवलेच. नंतर काही आंब्याचे झाडं आहेत, केळीचे झाडं आहेत आमच्या इथे, सीताफळाचे झाडं आहेत. त्यामुळे आम्ही हे अगदी कठोर परिश्रम घेऊन हा आमचं शेत पिकवलेलं आहे, मळा पिकवलेला आहे आणि अगदी भाकड गायींच्या शेण गोमूत्रापासून आपण ही शेती करतो. मंडळी, आमच्या शेतात आम्ही अगदी मिलेट्सही पिकवतो. अगदी खूप प्रमाणात येत नाही, पण मग आमच्यासारखे जे गो आधारित शेतीतले ग्रुप आहेत, भारतभरातले आहेत, मग जे आमच्याकडे मिलेट्स नाही ते आम्ही त्यांच्याकडनं घेतो, जे त्यांच्याकडे नाहीत ते आम्ही त्यांना देतो. त्यामुळे अशा प्रकारे ही बार्टर सिस्टीम ही चालू आहे. तर मंडळी, आमचं हे टोटल क्षेत्र हे 10 एकर आहे आणि हे चासनळी कोपरगाव कोळपेवाडी शुगर फॅक्टरीजवळ आमचं क्षेत्र आहे आणि आमचा हा अगदी निसर्गरम्य परिसर आहे. अगदी शेतात आलं असं छान वाटतं आणि आपण इथून चार्ज होऊनच जातो. जगदंबा माता की जय, गंगा माता की जय. हे बघा, इथे एक आम्ही असं पार केलेलं आहे. निंबाचं झाड आहे आणि भला मोठा वृक्ष आहे आणि अगदी दाट अशी सावली पडते त्याची. हे बघा, आमचं हे छोटंसं घर आहे, शर्वाय फार्म्स. आणि घरासमोर ही दिसते झाकलेली ती आमची अतिशय प्रिय अशी 30 वर्षापूर्वीची स्कूटर आहे. हे बा, धनदाट झाडी आहे आमच्या शेतात. हे सीताफळाचं झाड आहे. भरपूर सीताफळं लागलेले दिसतील तुम्हाला. हे बघा, खूप गोड आहेत. केळीचे झाडं आहेत, वेलची केळीचे झाडं आहेत आणि हे पण नारळालाही भरपूर नारळ आलेले आहेत. असं रांगेमध्ये एक नारळ, एक केळी, आंबा अशा प्रकारे झाडं लावलेले आहेत. म्हणजे भाग्य एवढंच आहे की आम्हाला आमचे घरातले फळं खायला मिळतात. इथे काही शेवग्याची मोठी झालेली झाडं आहेत. तिकडे शेवग्याचं रान आहे आमचं. हे बघा, हा STP आहे आणि निंबाचे खूप मोठे मोठे झाडं आहेत आमच्या इथे. प्रचंड असे वृक्ष आहेत. तर नमस्ते मंडळी, कसं काय वाटलं आमचं शेत जरूर कमेंटमध्ये टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.